सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये। आज मी खूप छान टेस्टी भाजी बनवणार आहे। उन्हाळ्याच्या दिवसात लवकर भाज्या बिघडतात, प्रवासात न्या की टिफिनवर न्या, तुम्हाला हा टेन्शन असतं, हे टेन्शन असतं की आज भाजी टिकली पाहिजे, तर त्याच्यासाठीच हे छान आहे आणि हेल्दी पण आहे, खूप टेस्टी पण आहे आणि डिफरंट आहे थोडं। तर मी घेतलं आहे 4 चमचे तेल। सर्वात आधी तर पॅन ठेवले गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं 4 चमचे। आता मी मोहरी जिरे अर्धा चमचा करून 1 चमचा घेतलेला आहे। आणि हो, लसणाच्या कळ्या मी सोलून आधीच कट करून घेतल्या आहे। तर लसणाच्या कळ्या घेतल्या आहे मी 5 ते 6, म्हणजे 5 समजा 5 घेतल्या आहेत। आणि त्याच्यानंतर मी हिरव्या मिरच्या अगदी तिखट अशा घेतलेल्या आहे, 6 ते 7 आहे। तर तुम्ही तुमच्याकडल्या मिरच्या कशा राहणार त्याच्यावर डिपेंड करतं, जास्त तिखट असेल तर जरा कमी घ्या, ह्या तिखटच आहे म्हणून मी 6 घेतल्या। आणि हो, तीळ हे मी 1 चमचा घेतले, तर पांढरे तीळ आहे। आणि हो, तुम्हाला नाही टाकायचं नका टाकू। आणि हो, अर्धा चमचा हिंग वापरलेला आहे, पाऊण चमचा हळद म्हणजे 1 छोट्या चमच्यानी हळद घेतलेली आहे। पालक अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे पालक, आणि बारीक कट करून घेतली आहे। पूर्ण पाणी निथळू दिलं, नंतर पुन्हा पाणी टाकलं आणि स्वच्छ धुतलं, कारण आजकाल पालकेला माती भरपूर असते आणि ती खाताना तोंडात मग आली तर कसं तरी वाटतं, म्हणून पालक कधी स्वच्छ धुवून घ्यायची। जवळजवळ 3 ते 4 पानं, अख्खे पानं पालकाचे धुवा, तर खूप फरक पडतो, ती माती पूर्णपणे निघते आणि स्वच्छ होते। जर कट केल्यावर धुवाल तर थोडंफार मातीची कणं येण्याची शक्यता असते। बघा, आता मी व्यवस्थित होऊ देते, याला सिमवर होऊ देते। आता कोथिंबीर मी थोडाफार कापून घेतला। सर्व कसं हिरवं हिरवं छान मस्त ताज्या भाज्यामध्ये खूप छान कलर पण पहा किती छान दिसतोय, आणि हेल्दी पण आहे आणि टिकाऊ आहे मेन म्हणजे। तर बघा, आता चिली फ्लेक्स माझ्याकडे अवेलेबल होते तर मी टाकले। तुम्ही लाल मिरची मोठी वाळलेली मिरची तुम्ही त्यात टाकू शकता। तर बघा, आता याला होऊ देते व्यवस्थित, आणि कळूनच जातं शिजलं म्हणून, पाणी आटायलाच येतं, थोडं पाणी बाकी असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला हा पदार्थ ॲड करायचा आहे। मेन म्हणजे हे जाड पीठ आहे चण्याच्या डाळीचं, आणि हे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे। जर जाड पीठ नसेल तर घ्या, प्लेन बेसन पण चालेल, पण त्याच्यापेक्षा बेटर आहे की जाड असेल तर फारच चांगलं। मोस्टली घरी भरडा वगैरे असतो, तो पण तुम्ही टाकू शकता, पण पाणी जास्त पालकेमध्ये असताना टाका, कारण भरडा शिजायला वेळ लागतो। आणि हे जरा मीडियम जाड, म्हणजे कसं रवाळ असं आहे हे बेसन मी दळून घेतलेलं आहे। तर बघा, आता व्यवस्थित याला सिमवर होऊ देते व्यवस्थित। 5 मिनटं तरी व्हायला लागतं, कारण बेसन व्हायला 5 मिनटं तरी वेळ द्यायला पाहिजे, म्हणजे ते कच्चं वाटणार नाही। आता बघा, व्यवस्थित असं होत आलेलं आहे, जवळजवळ झालेली आहे भाजी। खूप छान आहे, तुम्ही टिफिनमध्ये न्या, ट्रॅव्हलिंगमध्ये न्या, एरवी घरी पण खा तर खूप छान आहे, कोणी पण आवडीने खाईल। पालकेचा झुणका पण म्हणता येणार याला, बिना कांद्याचा। तर बघा किती छान झाली आहे, कलर पण जितका छान आहे तेवढी चवीला पण भारी आहे। तुम्ही बनवून बघा ही रेसिपी, तुम्हाला कशी वाटते, आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स देत चला, मला खूप आवडेल तुम्ही कमेंट्स दिलेल्या। तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू सो मच, बाय।